morning students. Today we are going to learn subject science standard 6 topic number 10 force and types of force. आज आपण force and types of force हा टॉपिक अभ्यासणार आहोत. Students, you have will about the open your book on page number 70. तुमचं पुस्तक काढायचं आहे समोर, त्यातलं सायन्सचं बुक काढायचं आहे, त्यातलं पान नंबर 70 पेज नंबर 70 ओपन युअर बुक. त्या ठिकाणी तुम्हाला काही पिक्चर्स दिसत आहेत. ऑब्झर्व अँड डिस्कस दीज ऑल पिक्चर्स. ऑब्झर्व दीज पिक्चर्स. त्या ठिकाणी तुम्हाला व्हेरियस ॲक्शन्स पाहायला मिळत आहेत आणि त्या ठिकाणी काही क्वेश्चन्स सुद्धा दिलेले आहेत. आता या ठिकाणी जे ॲक्शन्स पाहायला मिळत आहेत त्याच्यामध्ये बाय द त्या ठिकाणी तुम्हाला जे ॲक्शन्स पाहायला मिळतात त्या ठिकाणी रायडिंग अ बायसिकल अँड पुलिंग अँड पुशिंग, लिफ्टिंग सम लगेज. त्या ठिकाणी त्याचबरोबर किक द बॉल आणि रायडिंग द बायसिकल्स, पुशिंग अ लोड, स्क्वेचिंग अँड ऑर बेंडिंग समथिंग, अशा पद्धतीचे काही ॲक्शन्स तुम्हाला तिथं पाहायला मिळत आहेत. व्हेन वी किक द फुटबॉल कमिंग इन our direction towards the goal, we apply force. In day-to-day life we do many actions such as lifting, pulling, riding, cycling and stopping it at times, pushing a load, switching or bending something or driving vehicles. These are actions we have to necessary force. ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला फोर्सची आवश्यकता असते. It is necessary to apply force for doing all these actions. कोणतीही कृती करण्यासाठी आपल्याला या फोर्सची म्हणजेच या बलाची आवश्यकता असते. Then how to force applied? Force is applied to an object to pull it or push it in any manner. जेव्हा एखादी कृती करत असताना आपण एखादी कृती करतो, जेव्हा ती वस्तू आपण ढकलतो किंवा उचलून ठेवतो त्यावेळेला जी कृती घडते, ज्या ठिकाणी आपण जे बल जी ताकद आपण लावतो त्याला फोर्स असे म्हटले जाते. देन नो ऑब्जेक्ट चेंज इट पोझिशन ऑन इट्स ओन. कोणताही ऑब्जेक्ट आपली पोझिशन स्वतः चेंज करू शकत नाही. फोर्स इज रिक्वायर्ड टू मूव अन ऑब्जेक्ट. देन फोर्स इज रिक्वायर्ड टू मूव अन ऑब्जेक्ट. समजा या ठिकाणी कुठली गोष्ट असेल ना, समजा तुमच्याकडे एखादी वस्तू आहे किंवा एखादं डस्टर जरी आहे बेंचवरचं, तर डस्टर तुम्हाला दुसरीकडे ठेवायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला फोर्स हे अप्लाइड करावं लागतं. देन force is used to change the direction of an object in motion or to stop it. जर एखाद्या व्हेकल्स जर डायरेक्शन आपल्याला चेंज करायचं असेल, समजा तुम्ही रायडिंग अ बायसिकल, यू हॅव रायडिंग अ बायसिकल, तुम्ही काय करत आहात तर बायसिकल चालवत आहात, तर तुम्हाला त्याचं डायरेक्शन चेंज करायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला फोर्स अप्लाय करावं लागणार आहे. यू अप्लाइड द फोर्स. फोर्स इज रिक्वायर्ड टू मूव अन ऑब्जेक्ट. एखादी वस्तू एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी हलवायची असेल तरी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी फोर्सची आवश्यकता असते. देन लिसन, व्हाय फोर्स इज नेसेसरी. का आपल्याला फोर्स आवश्यक आहे. आता असा क्वेश्चन जर पेपरला विचारला गेला तर तुम्ही उत्तर कसं देणार आहात. फोर्स इज रिक्वायर्ड टू ब्रिंग अबाउट एनी ॲक्शन. कुठलीही कृती करण्या अगोदर आपल्याला बल हे लावावेच लागते. बल लावल्याशिवाय कोणतीही कृती आपण करू शकत नाही. फोर्स इज नेसेसरी फॉर मेकिंग अन ऑब्जेक्ट मूव, टू चेंज द डायरेक्शन ऑफ मोशन अँड ऑल्सो द चेंज द शेप ऑफ एनी ऑब्जेक्ट. व्हाय फोर्स इज नेसेसरी. का फोर्स आपल्याला आवश्यक आहे. तर फोर्स इज नेसेसरी टू मेकिंग an object move. कशासाठी, अजून कशासाठी, टू चेंज द डायरेक्शन, टू चेंज
the direction of object. To change the direction of object or change the direction of change the motion. गती जरी बदलायची असेल, मोशन म्हणजे काय, गती. मागच्या टॉपिक मध्ये तुम्ही अभ्यास केला आहात. टू चेंज द मोशन अँड ऑल्सो चेंज द शेप ऑफ ऑब्जेक्ट. आणि कशासाठी आवश्यक आहे, चेंज द शेप ऑफ ऑब्जेक्ट. जर एखाद्या वस्तूचा शेप बदलायचा असेल, जर ब्लॅकस्मिथ पाहिलात तुम्ही, काय करतो तो, तर तो फोर्स अप्लाइड करतो. कधी, ब्लॅकस्मिथ हॅमर अरे हॉट पीसेस ऑफ आयर्न, त्यावेळेला काय करतो तो, व्हॉट हॅपन्स ही डू, चेंज द शेप ऑफ अँड ऑब्जेक्ट, ही अप्लाइड द फोर्स. तो फोर्सच्या माध्यमातून काय करतो, तर त्या वस्तूचा आकार बदलतो. Then force is necessary to change the shape of object. ऑब्जेक्टचा कुठल्याही वस्तूचा शेप बदलायचा असेल तरी त्या ठिकाणी आपल्याला फोर्सची आवश्यकता असते. Then listen. मग आता तुमच्या लक्षात आलं असेल आपल्याला कशासाठी या फोर्सची आवश्यकता असते. सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला, कुठलीही कृती करण्यासाठी आपल्याला या बलाची फोर्सची आवश्यकता असते, बलाची आवश्यकता असते. Then what are the types of force? तुमच्या बुकमध्ये काही फोर्सचे बलाचे प्रकार दिलेले आहेत. टाइप्स ऑफ फोर्स आर, पहिला आहे, फर्स्ट आहे मस्क्युलर फोर्स. मस्क्युलर फोर्स, दिस इज द फर्स्ट टाइप ऑफ फोर्स. आता मस्क्युलर फोर्स म्हणजे काय बघा, इन ऑल द ॲक्शन्स शोड इन द your book page number 71, picture number 10.3. Lifting a weight, the movement take place with the help of bones and muscles in our body. When we lifting a weight, that time we take a help of our bones, help of our muscles. At that time applied the muscular force. त्यावेळेला हा मस्क्युलर फोर्स अप्लाय झालेला आपल्याला पाहायला मिळतो. द पर्सन इन द लिफ्टिंग वेट बाय युझिंग मस्क्युलर फोर्स. एखाद्या ठिकाणचं वजन आपल्याला उचलायचं आहे, एखाद्या व्यक्तीला उचलायचं आहे, तर त्या ठिकाणी तो काय वापरतो, मस्क्युलर फोर्स म्हणजे स्नायू बलाचा वापर करतो. मस्क्युलर फोर्स म्हणजे काय, स्नायू बल, स्नायू बलाचा तो वापर करतो. The force applied with the help of muscles is called a muscular force. Muscular force कशाला म्हणायचं, the force applied with the help of muscles is called a muscular force. त्याला आपण काय म्हणणार आहोत, मस्क्युलर फोर्स असे म्हणणार आहोत. Then which work, then for which tasks in your day-to-day life do you use muscular force? तुमच्या दैनंदिन जीवनातल्या कोणकोणत्या गोष्टी किंवा टास्क म्हणजे काय कामं तुम्ही ह्या मस्क्युलर फोर्सच्या माध्यमातून करता. टेकिंग अ बाथ असेल, पुलिंग और पुशिंग अ बॅग असेल, बॅग उचलणे असेल, ठेवणं असेल, रायडिंग अ बायसिकल असेल, सगळ्या ठिकाणी तुम्ही काय करता, या मस्क्युलर फोर्सचा वापर करता. नेक्स्ट टाइप ऑफ फोर्स इज मेकॅनिकल फोर्स. मेकॅनिकल फोर्स, आता मेकॅनिकल फोर्स म्हणजे काय सांगा बघू, तर मस्क्युलर फोर्स म्हणजे स्नायूबल आणि मेकॅनिकल फोर्स म्हणजे काय असू शकतं, तर जे काही यंत्र असेल याला आपण यांत्रिक बल असं म्हणतो. मराठीमध्ये याला आपण काय म्हणतो, यांत्रिक बल असे म्हणतो. जे काही यंत्र असेल ते यंत्राच्या माध्यमातून बल लावून कार्य करणे. देन व्हॉट मीन बाय
mechanical force, the force applied by means of a machine is called a mechanical force. याला आपण काय म्हणतो मेकॅनिकल फोर्स. म्हणजे यंत्राच्या माध्यमातून लावल्या जाणाऱ्या बलाला आपण काय म्हणतो यांत्रिक बल असे म्हणतो. द फोर्स अप्लाइड बाय मीन्स ऑफ अ मशीन इज कॉल्ड अ मेकॅनिकल फोर्स. मग हे मेकॅनिकल फोर्स कुठे कुठे वापरलं जातं. वी यूज डिफरंट मशीन्स फॉर डूइंग मेनी टास्क्स. रिमेंबर और तुम्ही आठवायचंय which task we completed to using the machine. कोणकोणते टास्क आपण कंप्लीट करतो मशीनचा वापर करून. That time muscular force is used for running some machines like swing machine. swing machine चालवण्यासाठी आपल्याला मस्क्युलर फोर्सची आवश्यकता असते. रायडिंग अ बायसिकल सुद्धा सिंपल मशीन आहे. सिंपल मशीन चालवण्यासाठी सुद्धा आपल्याला मस्क्युलर फोर्सची आवश्यकता असते. Some machines are run by using electricity. पण काही मशीन्सचा वापर हा इलेक्ट्रिसिटीच्या माध्यमातून सुद्धा केलेला आपल्याला पाहायला मिळतो. Because a mechanical force, machine like the latter are called automatic machine. त्या मशीनला आपण ऑटोमॅटिक मशीन because a mechanical force is used here. कारण का त्या ठिकाणी मेकॅनिकल फोर्स हा वापरलेला असतो. For example, swing machine, electrical pump, washing machine, mixer, etc. And you have also to make a list of these mechanical force. Make a list of. Good morning, students. Today we are going to learn standard 6 subject science topic number 10 force and type of force. आज आपण इयत्ता 6वीचा विज्ञान विषयातील फोर्स अँड टाइप ऑफ फोर्स हा टॉपिक अभ्यासणार आहोत. लिसन ऑल ऑफ यू. ओपन युअर बुक ऑन पेज नंबर 70. ओपन युअर सायन्स बुक अँड पेज नंबर 70 अँड ऑब्झर्व ऑल दीज पिक्चर्स इन युअर नोटबुक. इन युअर बुक तुमच्या पुस्तकामध्ये दिलेले पान नंबर 70 वरती दिलेले सगळे जी चित्र आहेत ती चित्र तुम्ही पाहायचे, निरीक्षण करून पाहायचे. When you open your book and observe all these pictures, you have to find some the force applied by the earth to pull object towards itself is called a gravitational force. म्हणजे द फोर्स अप्लाइड बाय अर्थ पृथ्वीमधून जे काही बल कार्य करतं पृथ्वीच्या आणि त्या पृथ्वी स्वतःकडे त्या ऑब्जेक्टला खेचते त्या बलाला काय म्हटलेलं आहे गुरुत्वीय बल असं म्हटलेलं आहे. व्हॉट मीन बाय ग्रॅव्हिटेशनल फोर्स. द फोर्स अप्लाइड by the earth to pull objects towards itself is called the gravitational force. Do you understood what mean by gravitational force? The force applied by the earth to pull objects towards itself, it is called a gravitational force. ह्या gravitational force चा शोध कोणी लावला माहिती आहे तुम्हाला? In the past, sir Isaac Newton
discovered gravitation in the 17th century. आयझॅक न्यूटननं ह्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा शोध लावलेला आहे. त्यानं 17व्या शतकामध्ये हे बल कार्य करतं असं संशोधनातून सिद्ध केलं. द अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट इन अ डायरेक्शन अपोजिट टू दॅट ऑफ अन ऑब्जेक्ट मुव्हिंग अपवर्ड्स. जो काही ऑब्जेक्ट असेल तो विरुद्ध दिशेनं, बरोबर त्या वस्तूच्या विरुद्ध दिशेनं हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स कार्य करतो. म्हणजे समजा एखादी वस्तू आपण वर फेकली तर त्याच्या विरुद्ध दिशेनं बरोबर हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स कार्य करतो आणि तो आपल्याकडे वस्तूला खेचतो. द स्पीड ऑफ दॅट ऑब्जेक्ट गोज ऑन डिक्रीजिंग टिल द एंड ऑफ इट्स बिकम्स 0. आणि जेव्हा त्याचा स्पीड जे आहे डिक्रीजेस होतं म्हणजे कमी होतं, किंवा जेव्हा तो त्या ठिकाणी थांबतो, ज्या ठिकाणी वरती टाकल्यानंतर तिथं तो 0 असतो आणि तेवढ्याच ज्या गतीनं तो गेलेला असतो त्या ज्या ठिकाणी तो थांबतो त्या ठिकाणी त्याची गती कशी होते, 0 होते. देन द ऑब्जेक्ट स्टार्ट्स फॉलिंग डाऊन instead of going up any further. While falling, its speed goes on increasing all the time due to gravitational force. ह्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा शोध कुणी लावला तर सर आयझॅक न्यूटन. हे फिल इन द ब्लँक्सला विचारलं जाऊ शकतं, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आयझॅक न्यूटन जो आहे त्यानं या ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा शोध लावलेला आहे. देन नेक्स्ट टाइप ऑफ फोर्स इज द gravitational force is applied by the earth to pull objects towards itself is called a gravitational force. आता या ठिकाणी जर पाहायला गेलो आपण ह्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा वेट कसं मोजलं जातं किंवा कशा पद्धतीने मोजलं जातं. एखादा तुम्ही बकेट घेतलात, टेक अ स्मॉल स्टोन अँड बकेट फुल ऑफ वॉटर. घरी करायचा आहे हा प्रयोग. बकेट फुल ऑफ वॉटर घ्यायचं आहे आणि टेक अ स्मॉल स्टोन घ्यायचं आहे. ड्रॉप द स्टोन इन टू द वॉटर फ्रॉम अ हाईट ऑफ अबाउट 20 सेंटीमीटर. 20 सेंटीमीटरवरून तो जो काही दगड असेल तो पाण्यामध्ये टाकायचा आहे. यू विल हिअर द साऊंड ऑफ द स्टोन ड्रॉपिंग इन द वॉटर. त्या ठिकाणी तुम्हाला त्या दगडाचा आवाज ऐकायला येणार आहे जेव्हा तो त्या पाण्यामध्ये पडतो तेव्हा. नाव ड्रॉप द सेम स्टोन इन टू द वॉटर फ्रॉम द हाईट ऑफ अबाउट 100 सेंटीमीटर. तोच दगड त्याच पाण्यामध्ये 100 सेंटीमीटर अंतराने टाकायचा आहे. यू विल हिअर इट साऊंड अगेन. यू अंडरस्टूड द साऊंड ऑफ different sound of all those two actions. What is the difference in the sounds in the two actions above? या दोन्ही ॲक्शन मध्ये तुम्हाला कोणता डिफरन्स, आवाजामधला डिफरन्स आढळतो? व्हॉट कॅन वी कन्क्लूड फॉर दिस. मग हा आवाज आपण कसा मोजायचा किंवा हे कसं आपण लक्षात ठेवायचं? द ॲक्शन्स ऑफ लिफ्टिंग द ग्रॅव्हिटेशनल फोर्स on the empty sac is less than to the say in the weightless. तशाच पद्धतीनं आपण काय करणार आहोत, दोन सॅक्स घेणार आहोत. एक फुल्ल भरलेली आणि एक एम्प्टी, म्हणजे रिकामी अशा स्वरूपाची. आणि दोन्ही जर आपण लिफ्टिंग केलं, उचलले, तर त्या दोन्हीमध्ये आपल्याला काय फरक जाणवणार आहे? व्हॉट डिफरन्स डू यू नोटीस इन द वे द टू सॅक्स आर लिफ्टिंग? या दोन्ही सॅक्सच्या लिफ्टिंगमध्ये तुम्हाला काय फरक जाणवणार आहे? द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन द एम्प्टी सॅक इज लेस. दॅट इज टू से इट्स वेट लेस. जे काही एम्प्टी सॅक असणार आहे त्या ठिकाणी वापरला जाणारा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो कसा असणार आहे? कमी असलेला पाहायला मिळणार आहे. आणि त्याच्यामुळं त्याचं वजनसुद्धा तुम्हाला कमी पाहायला मिळणार आहे. त्या उचलत असताना ते पोतंसुद्धा तुम्हाला वजनदार किंवा ती सॅक वजनदार वाटणार नाही. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन द बिगर सॅक इज ग्रेटर. जो काही मोठा सॅक असणार आहे किंवा वजनदार सॅक असणार आहे तो उचलताना मात्र तुम्हाला काय असणार आहे? तो खूप ओझा वाटणार आहे,
कारण तिथं ग्रॅव्हिटेशनल फोर्स मोठ्या प्रमाणात कार्य करणार आहे. इन अदर वर्ड्स द बॅग वेट मोर. म्हणजे दुसऱ्या ह्याच्यात तुम्ही म्हटलं तर ते खूप वजनाला आपल्याला खूप काय होणार, उचलताना आपल्याला खूप ताकद लावावी लागणार आहे. देन ग्रेटर फोर्स मस्ट बी अप्लाइड. याच्यातून आपल्याला काय दिसतं तर ग्रेटर फोर्स मस्ट बी अप्लाइड टू लिफ्ट अ ग्रेटर वेट. जर तुम्हाला खूप वजन एखादी वजनाची वस्तू उचलायची असेल तर ती उचलण्यासाठी तेवढ्याच पद्धतीचं जास्तीत जास्त फोर्स तुम्हाला लावावं लागतं, बल तुम्हाला लावावं लागतं. ग्रेटर फोर्स मस्ट बी अप्लाइड टू लिफ्ट अ ग्रेटर वेट. हे नेहमी लक्षात ठेवा. डू यू अंडरस्टूड ऑल दिस टुडेज टॉपिक? वी हॅव टू लर्न, रिमेंबर पार्ट्स ऑफ टुडे वी हॅव टू लर्न, then another day we have to learn remaining parts of this topic. You read on page number 70, 71 and 72 and recite this what meant by force, types of force. These three types we have to learn today. We have to learn these three types of force and you have, तुम्ही सगळ्यांनी काय करायचं आहे तर घरामध्ये ह्या तिन्ही फोर्सचं बुकमध्ये दिलेलं जे आहे ते वाचन करायचं आहे आणि ह्या नेहमी वाचन करून लक्षात ठेवायचं आहे. थँक्स.